ग्राम पंचायत बिलगाव तालुका धड़गाव जिला नंदुरबार लोक द्वारा नियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंह पावरा 2022 में स्थानीय रूप से निर्वाचित होने के बाद से पुणे में जॉवेल सर्किट प्राइवेट लिमिटेड कंपनी में नौकरी और काम करने चली गई। सरपंच के नाम पर सरपंच के पिता जामसिंह काल्या पावरा सरपंच की अनुपस्थिति में ग्राम पंचायत का कामकाज संभाल रहे हैं। ग्राम पंचायत बिलगाव मुख्यालय में रहने वाली सरपंच कुमारी आशा जामसिंह पावरा को पद से हटाया जाए। ग्राम पंचायत के दायित्व और कर्तव्यों का उल्लंघन कर रही हैं। अयोग्य ठहराते हुए बिरसा फाइटर्स नंदुरबार संगठन के साथ बिलगाव के 250 से अधिक ग्रामीणों ने जिला परिषद नंदुरबार के मुख्य कार्यकारी अधिकारी को एक याचिका प्रस्तुत की है। इस समय बिरसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, नासिक संभागीय अध्यक्ष किशोर ठाकरे और सुल्तान पावरा व वानकर पावरा, सुखलाल पावरा, सेल्या पावरा, परध्या पावरा, बहादुर पावरा, वीर सिंह पावरा और धड़गाव के कई कार्यकर्ता उपस्थित रहे हैं। बिलगाव तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा हे सन 2022 च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यापासून कायमस्वरूपी नोकरी निमित्ताने कामानिमित्ताने पुण्याला राहतात आणि या सरपंच मुलीच्या नावावरती त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायत बिलगावचा कारभार चालवत आहेत। त्यामुळे या बिलगाव गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। म्हणून या ग्रामस्थांनी माननीय सीओ जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। 250 ग्रामस्थांनी सह्या करून हा तक्रार अर्ज बिरसा फायटर संघटनेकडे सुद्धा दाखल केलेला आहे। म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सीओ यांच्याकडे मागणी केलेली आहे की ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये व कर्तव्यात कसूर करणाऱ्या या सरपंचाला अपात्र करण्यात यावं, या सरपंचाला पदावरून तात्काळ हटवण्यात यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे। सरपंच हा गावाचा मुख्य प्रतिनिधी असतो। त्या सरपंचाद्वारे गावाचा विकास व लोकांसाठी विकासाची कामं करण्याची मोठी जबाबदारी सरपंचावर असते। गावाचे रस्ते बनवणे, ते दुरुस्त करणे, गावात दिवाबत्ती करणे, गावात पाण्याची सोय करणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, शिक्षण व आरोग्याची व्यवस्था करणे, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे अशा मोठी कामं या सरपंचावर असते। परंतु हा सरपंच जर पुण्याला राहत असेल तर या ग्रामस्थांचे काय हाल होत असतील हे आपलं लक्षात येईल। या बिलगाव या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, शिक्षणाच्या रस्त्याची मोठी समस्या आहे। ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरपंच हा गावाच्या ठिकाणी मुख्यालयी राहणं अत्यावश्यक आहे। हा सरपंच जर बिलगाव या गावात राहत नसेल, पुण्याला राहत असेल तर या गावाचा विकास होणं अशक्य आहे। म्हणून या सरपंचांनी गावाच्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे। या जिल्हा नंदुरबारमध्ये अशाच पद्धतीने जर एखादी महिला सरपंच असेल तर त्या महिलेच्या नावावरती त्या महिलेचा पती हा कारभार चालवत असतो किंवा भाऊ, काका, मामा, दादा असे अन्य दुसरा तिसराच व्यक्ती ग्रामपंचायतचा कारभार या जिल्ह्यामध्ये चालवत आहे। अनागोंदी कारभार, आंधळा कारभार अनेक ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे। म्हणून जे सरपंच मुख्यालयी राहत नसतील अशा सरपंचांना या सरपंच मुख्य पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी तात्काळ आपलं पद सोडावं। म्हणून या बिलगावच्या सरपंचाला अपात्र करण्यात यावं, याला पदावरनं तात्काळ हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सीओ यांच्याकडे केलेली आहे। जय बिरसा, जय आदिवासी।